सांगलीतील एका अल्पवयीन मुलीवर कॅफे अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी विश्रामबाग आणि रिसाला रोडवरील कॅफेत धडक देत तपासणी केली. धक्कादायक बाब म्हणून पोलीस मुख्यालयाच्या समोर अवैध कॅफेंचा विळखा दिसून आलाय. त्या ठिकाणी मिनी लॉजसह अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा पंचनामा पोलिसांसमोरच करण्यात आला. शिवप्रतिष्ठानच्या या भूमिकेमुळे कॅफेवाल्यांचे धाबे दणाणलेत. पोलिसांची कारवाई सुरू होण्यापूर्वीच अत्याचाराची घटना पुढे आली. त्यानंतर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संतप्त बनले. आज महावीर उद्यानासमोरील तळघरातील कॅफेत घुसखोरी केली. तेथे अंधाऱ्या खोलीत प्रेमी युगुलांना चाळे करण्यासाठी मोकळीक दिली जात असल्याचं दिसून आलं. तेथून विश्रामबाग येथील एका कॅफे चालकाने शटर खाली ओढून पलायन केलं होतं, परंतु त्याच्या कॅफे समोरच आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. त्यानंतर विलिंग्डन महाविद्यालयासमोरील बोळातील कॅफे गाठलं. तिथं कोणी नव्हतं, परंतु पोटमाळ्यावर पडदे टाकून छोटे बिछाने कम टेबल टाकून प्रेमी युगुलांची सोय केल्याचं दिसून आलं. थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच अवैध कॅफेमध्ये लैंगिक कृत्य सुरू असल्याचं नितीन चौगुले आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दाखवून दिलं. त्यामुळे पोलीस निरुत्तर झाले. त्यानंतर शहरातील रिसाला रोडवर असलेल्या एका कन्या महाविद्यालयासमोरील कॅफेवर धडक मारली. निरीक्षक संजीव झाडे, निरीक्षक अरुण सुगावकर आले तेव्हा येथील अंधाऱ्या कॅफेमध्ये पडदे टाकून आडोसा करून प्रेमी युगुलांना तासाला भाडे आकारून बसण्यास दिलं जात असल्याचं स्पष्ट झालं. त्याचबरोबर या ठिकाणी कंडोम आणि गर्भनिरोधकाच्या गोळ्यांची पाकिटे सापडतात. चौगुले यांनी सर्वांना फैलावर घेतलं. दरम्यान कॅफेतील बलात्काराची ही चौथी घटना आहे. 2 वर्षांपूर्वी आम्ही कॅफेवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर कॅफे बंद झाले. गेल्या काही महिन्यांपासून हे पुन्हा सुरू झालेत. या ठिकाणी अंधाऱ्या खोली, अश्लील चाळे होत आहेत. आपल्या बहिणी सुरक्षित नाहीत. पोलिसांनी कारवाई केली नाही तर 2 दिवसात शहरातील एक कॅफे शिल्लक ठेवणार नाहीत, जाळून राख करेन असा इशारा नितीन चौगुले यांनी दिलाय. नाहीये. टीप लागली का कुणाकडून ते बंद करण्यात आलं? आमच्या या मोहिमेची छापामारीची टीप मिळाल्यामुळे काही कॅफे चालक स्वतःच्या कॅफेला टाळे ठोकून पळालेले आहेत. हे जर इल्लीगल नसते तर ते पळाले नसते. मात्र त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्याचबरोबर पोलीस प्रशासन या ठिकाणी थांबू नये. त्यांना इथं येऊन ताळे उघडावं लागेल, नाहीतर हे ताळे आम्हाला फोडावं लागेल. पुढे तुझी भूमिका कशी असते? याच्या पुढे आज आम्ही प्रशासनाला सोबत घेऊन, या एरियाची इन्चार्ज आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही ही कारवाई करतोय. याच्या पुढे जर कॅफे शॉप अशी इलिगल आढळले तर मात्र आम्ही ते पुन्हा कायदा हातात घेऊन आम्हाला ते फोडून तोडून जाळून पेटून द्यायला आम्हाला भाग पडावं लागेल. पोलिसांनी तपासणी होत नव्हती हे स्पष्ट झाले. म्हणजे काही महिन्यापूर्वी तुम्ही केलं सगळं आणि काही महिन्यापूर्वी जेव्हा आपण काही कॅफे शॉप सांगलीतले फोडले आमच्या कार्यकर्त्यांनी, त्यावेळी तात्पुरती जुजबी कारवाई या कॅफे शॉपवरती झालेली. मात्र आत्ता काही या 2-3 महिन्यांमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पाठवून मी खात्री केली आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कानावरती ही गोष्ट घातली आणि 8 तारखेला आम्ही त्यांना निवेदन दिलं. त्यांनी SP सरांना या संदर्भातल्या कारवाईच्या सूचना दिलेत आणि SP सरांना सुद्धा आम्ही 10 तारखेला निवेदन दिलेलं आहे. मात्र SP साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन असल्यामुळे त्यांना या पद्धतीची कुठली माहिती नव्हती. ती माहितीसुद्धा आम्ही त्यांना करून दिलेली आहे. पण हे SP ऑफिसच्या समोर अगदी घडतं, हे किती गंभीर आहे. हेच तर दुर्दैव आहे आपलं. हेच तर दुर्दैव आहे. म्हणून या पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत जे हप्ते गोळा करतात याची माहिती आम्ही SP सरांना दिलेली आहे. SP साहेबांनी त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. नसेल तर आम्ही सांगलीतले सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक, सगळे पक्ष, सगळ्या संघटना, सगळा समाज घेऊन लाखोंच्या संख्येत आम्ही सांगलीमध्ये या ठिकाणी मोर्चा काढू.